बाबासाहेब विद्यार्थी दशेतच ज्ञानासाठी कसे भुकेले होते याची अत्यंत मार्मिक आठवण आहे. नववीतील भिवा म्हणजे आपले बाबासाहेब भावाच्या लग्न सोहळ्यासाठी मुंबईतून गावी आले, परंतु सोहळा विसरून गावाबाहेरच्या देवळात ते वाचनात तल्लीन झाले. पुस्तकात भिवा एवढा गुंतून गेला की त्याला भावाच्या लग्नाचा विसरच पडला. ज्ञानासाठी विद्यार्थी या पद्धतीने तल्लीन होण्याचे हे जगातील एकमेव उदाहरण असावे. ही आठवण सांगितली आहे आंबवडे येथील सुदामबाबा सकपाळ यांनी. दीनदुबळ्या शोषित पीडितांसाठी उभे आयुष्य बाबासाहेबांनी वेचले. त्यांच्या ज्ञानाच्या प्रकाशातून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चतुर्सूत्रीवर आधारित आदर्श राज्यघटना त्यांनी देशाला दिली. महामानवाचे मूळ गाव आंबवडे त्यावेळच्या दापोली तालुक्यापासून 61 किलोमीटर अंतरावर होते. बाबासाहेबांचे भाऊ आनंदराज यांच्या लग्नासाठी विद्यार्थी दशेतील बाबासाहेब आंबवडेकडे आले. त्यावेळी ते 9वीत शिकत होते. आनंदराज यांचा विवाह महाड तालुक्यातील गोमेंडी गावातील लक्ष्मी साळवे यांच्याबरोबर ठरला होता. बोटीने मुंबई, दाभोळ, दापोली कॅम्प मार्गे ते गावी आले होते. सर्व मंडळी लग्नाच्या धामधुमीत गुंतली होती. मात्र विद्यार्थी दशेतील भिवा या गर्दीत कुठेच दिसत नव्हता. त्यामुळे त्यांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांच्या मनात कालवाकालव सुरू झाली. सर्वांच्या तोंडी एकच प्रश्न होता, भिवा कुठे गेला, भिवा कुठे गेला. त्यावेळी गावातील एक महिला पार्वती कासरुंग ही जंगलातून सुकी लाकडी घेऊन येत होती. जवळच्या देवळात एक मुलगा काहीतरी वाचत बसल्याची माहिती तिने भिवाला शोधणाऱ्या लोकांना दिली. त्यानंतर सुभेदार सकपाळ आपल्या नातलगासह देवळात गेले. तेव्हा भिवा तेथे वाचनात गर्क होता. त्यावेळी गाईड म्हणून असणारे तरखडकरांचे पुस्तक ते वाचन करीत होते. गावचा आनंद आंबोळे येथून आसवडे, पंधेरी, महाप्रळ, चिंभावे, वराठी मार्गे गोमेडी असा त्यांनी 3.5 ते 4 तासाचा पायी प्रवास केला. लग्न लागल्यानंतर पुन्हा त्याच पाऊल वाटेने त्यांनी आंबवडेकडे प्रयाण केले. या गावांना बाबासाहेबांचे पाय लागले हा त्या गावांसाठी प्रमुख क्षण आहे असे आजही तेथील लोक सांगतात.